मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अशा पद्धतीची एक नवीन डिझाईनची शॉपिंग बॅग किंवा मोठ्या साईजची बॅग म्हणू शकता तुम्ही हिला। आणि हिची कटिंग आणि स्टिचिंग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या आयडियासाठी बघा मी इथे ना वरती मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे, मध्यभागी राईस बॅग ठेवलेली आहे आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। आता हे राईस बॅगचे माप तर बघा 32 इंचची लांबी आहे आणि रुंदी आहे 18.5 इंच, 18.5 बाय 32 इंच। आणि यावरती आपण मेन फॅब्रिक ठेवून क्विल्टिंग करून घेऊ। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे बघा। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक। आता त्यानंतर आपल्याला हे जे चारी कॉर्नर आहेत ना ते अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचे बघा। लांबीनुसार मी हा कपडा फोल्ड केला आणि जिकडनं ओपन साईड आहे तिकडनं अशी एक प्लेट्स ठेवून घेत आहे, म्हणजे राऊंडची मार्किंग आपल्याला व्यवस्थित करता यावी परफेक्ट। त्यासाठी तुम्ही जी कोणती प्लेट तुमची इथे बसेल तिचा व्यवस्थित राऊंड शेपचा आकार कट करून घ्या। आणि इकडनं थोडंसं मागे पुढे होतं तो मी कट करून घेतला स्ट्रेट आणि ओपन केल्याच्या नंतर बघा तो या पद्धतीने दिसत आहे, ठीक आहे। आता त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी बघा मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेले आहेत, तुम्ही कापडाचे पण बनवले तरी पण चालेल। आणि रेडीमेड बेल्ट आहे ना अशा कडेकडे चटका देऊन घ्यावा लागतो मेणबत्तीवरती, म्हणजे त्याचे थ्रेड वगैरे निघत नाही। आता बेल्टची लांबी सांगते, तर बघा 42 इंच लांबीचा आपण इथे 2 बेल्ट घेतले आहे। हा पण 42 इंच लांबी आणि हा पण। आता जसा हा फोल्ड केला आहे त्याला अजून एक फोल्ड करू, म्हणजे आपल्याला इथे एक सेंटरची मार्किंग आहे ती मिळणार आहे या पद्धतीने। इकडच्या साईडने पण एक सेंटरची मार्किंग करून घेतली लगेचच। तर इथे चॉक उघडल्याला दिसत नव्हता तरी पण मी व्हॉइसवर देत आहे। आता सेंटरपासून 2.5 इंच इकडे, 2.5 इंच तिकडे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने 4 इंचावरती मार्क करायचं आहे। मी तुम्हाला स्क्रीनवरती पण मापं दिलेली आहेत आणि इथून पुढे आपल्याला 7 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे इथपर्यंतच आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे त्यासाठी, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली, एकदम जवळून पण दाखवत आहे बघा। आता जशी मार्किंग केली त्यावरतीच आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचं आहे, इथपर्यंत स्टिच करायचं आहे। तर मी इथे एक टाचणी लावून घेते, म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल त्यासाठी, ठीक आहे। इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने। आता जसं इकडनं आपण बेल्टला टाचणी लावली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी टाचणी लावून घेते, ठीक आहे। तर दुसऱ्या साईडने पण मी या बेल्टला टाचणी लावून घेतलेली आहे। आता स्टिच कसं करायचं ते पण दाखवते, तर अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींनो। तर स्टार्टिंगला बघा इथे लॉकची टीप देऊन घेतली, म्हणजे मशीन मागे पुढे करत। आता त्यानंतर आपल्याला असे बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे दोन्ही पण। तर मी तुम्हाला इथे एका साईडचा बेल्ट स्टिच करून दाखवला आणि सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा पण बेल्ट आहे तो स्टिच करून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट मात्र मला नक्की करत चला। कमेंटमध्ये रेड हार्ट नक्की द्या। तर दुसरा पण बेल्ट मी स्टिच करून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडचा पण बेल्ट आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे बघा, इथून 7 इंचावरती। आता बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे जे बेल्ट आहे ते वरती दिसत आहेत ना, तर ते कवर करण्यासाठी आपल्याला इथे अजून एक कपडा घ्यायचा आहे। तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि हा डबलमध्ये घेतलेला आहे मी बघा, म्हणजे तो पातळ आहे त्यामुळे। आणि याची लांबी आणि रुंदी सांगते, तर याची रुंदी आहे बघा 13 इंच आणि लांबी 18 इंच घ्यायची, जेवढी आपली या कापडाची आहे 18.5 इंच तेवढीच। आता इकडच्या साईडने ओपन आहे ना, इकडनं हा आपण स्टिच करू आणि पलटी मारून घेऊ। तर इथे तुम्ही शिलाईतून उरलेल्या छोट्या मोठ्या कपड्याचा वापर करून खूप सुंदर अशी युनिक आयडिया आहे ती तुमच्या हाताने बनवू शकता आणि नवीन नवीन गोष्टी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता। तर बघा या पद्धतीने स्टिच केलं, आता याला पलटी मारू आणि यावरती आपण परत दाबटीप देऊन घेऊया, ठीक आहे। अशा पद्धतीने दाबटीप देऊन झाली। आता त्यानंतर इकडनं जी रुंदी आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर ही रुंदी राहिलेली 12.5, तर इंच टेप असा फोल्ड करायचा आणि इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचं। इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने, म्हणजे हे सेंटर आपल्याला स्टिच करताना उपयोगी येणार आहे ही मार्किंग त्यासाठी। तर बघा आता इथला तर आपला ऑलरेडी सेंटर मार्क आहे, तरी पण मी तुम्हाला परत एकदा दाखवते। इथे मी कट देते एक सेंटरला आणि एक मार्किंग पण करून घेत आहे। आता हा सेंटर आणि तो कापडाचा जो सेंटर आहे ना तो आपल्याला मॅच करायचा आहे आणि या पद्धतीने हा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला मध्यभागी, म्हणजे बघा ते बेल्ट पण कवर होत आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीची बॅगीचे डिझाईन आहे, तो लुक आहे ना तो पण बदलत आहे।
आता मी कडेकडेला ठिकठिकाणी टाचण्या लावून घेतल्या आणि चारही बाजूने आपल्याला ह्या जो कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आता या इकडच्या साईडने पण आपण स्टिच करून घेऊ आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा बॉटमच्या साईडने हा जो कपडा आहे तो स्टिच करून झालेला आहे बघा. थोडंफार एक्स्ट्रा होता तो पण मी कट करून घेतलेला आहे इथे. ठीक आहे. आता तुम्ही इथे पण एक टिप देऊन घ्या, माझी द्यायची राहिली होती. आता अशा पद्धतीने हा बेस स्टिच करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला इकडनं आहे ना पायपिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने हा बेल्ट बाजूला करायचा आणि इथे आपल्याला ना तिरपी पट्टी लागणार आहे, कारण की इथे राऊंड आहे त्यामुळे सरळ पट्टी नाही, तिरपी पट्टी अशी कट करून घ्यायची आणि त्याची आपल्याला पायपिंग करून घ्यायची. जी पायपिंग आहे ना ती आपल्याला जिथून आपण राऊंडचा शेप कट केला आहे ना बॅगचा तिथूनच पायपिंग करायची. तेवढेच म्हणजे पार्टला सुरुवातीला थोडंसं अर्धा इंच पार्ट मी फोल्ड केला आणि एंडिंगला पण थोडंसं अर्धा इंच पार्ट फोल्ड केला. राऊंड शेप होता तिथे थोडे थोडे कैचीने कट दिले आणि आतल्या साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेत आहोत. आता जशी इकडच्या साईडने पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने समोरच्या साईडने तिकडच्या पण अशीच पायपिंग मी करून घेते. ठीक आहे. तुम्हाला इथे एक करून दाखवली, दुसरी पण करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण आपण ही पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडने आपली ही पायपिंग आहे ती करून झालेली आहे. आता त्यानंतर आपल्या इथे मेन झिप अटॅच करून घ्यायची. तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीची झिप घेतलेली आहे. आता झिपची लांबी सांगते. तर बघा 23-23.5 इंचची झिप घेतलेली आहे मी आणि हिचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तर झिप अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि इथे एक सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या कापडाचा पण आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने फोल्ड केला आणि एक सेंटर मार्क केली आणि झिप आता आपल्याला आहे अशीच ठेवून घ्यायची. झिपची राईट साईड वरतूनच आहे, कारण की आपण पायपिंग केली त्यामुळे इथे झिप स्टिच करायला कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येत नाही. पण सेंटरपासूनच आपण ही झिप आहे ती स्टिच करायला सुरुवात करत आहोत बघा, म्हणजे जिथून आपण टाचणी लावली होती तिथून आणि इकडनं आल्याच्या नंतर बघा इथपर्यंत आपण ही स्टिच केली. आता परत आपल्याला सेंटरपासूनच हा निम्मा राहिलेला पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं झिप आपली अगदी परफेक्ट स्टिच होते, कारण की ते राऊंड शेप आलेला आहे त्यामुळे. ठीक आहे. आता या आतल्या साईडने झिप थोडीशी अशी उचलल्यासारखी राहते ना, तर तिच्यावरती पण एक दाबटीप देऊन घ्यायची फिनिशिंगची. ठीक आहे. तर या पद्धतीने आपली ही झिप स्टिच झालेली आहे बघा. आता दुसऱ्या साईडने पण बघा हा सेंटर आहे ना, तर इकडनं एक सेंटरचा मार्क करून घेत आहे मी आणि हा सेंटर आणि झिपचा सेंटर आहे ना तो आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे. आणि या झिपमध्ये मी अजून रनर नव्हते ववले, तर इथे आपल्याला इकडनं झिप स्टिच करताना ती पूर्ण ओपन करावी लागणार आहे, त्यामुळे मी रनर ववलं नव्हतं. आता ही झिप मी ओपन करून घेत आहे आणि इकडच्या साईडने पण आपण जशी तिकडनं झिप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने इकडनं पण मी स्टिच करून घेत आहे आणि सेंटरपासूनच स्टिच करायला सुरुवात करत आहे. तर अशा पद्धतीने आपली ही झिप आहे ती स्टिच करून झालेली आहे बघा दुसऱ्या साईडची पण. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला रनर वाहून घ्यायचं आहे, पण हे दोन्ही सेंटर आहेत तिथे एक टाचणी लावा अगोदर आणि मग रनर वाहून घ्या. तर झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी, तर रनर पण आपल्याला इथे 5 नंबरचेच लागणार आहे. एकदा रनर वाहून पूर्ण बाहेर काढायचं आणि परत एकदा वावायचे, म्हणजे दोन्ही साईडनं झिप आहे ती आपली क्लोज राहते, म्हणजे बंद राहते. आता इथून आपल्याला हा कपडा ओपन करायचा आणि ही बॅग रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे. तर बघा अगदी इझिली ती रॉंग साईडला टर्न होत आहे. आता त्यानंतर बघा ह्या ज्या दोन्ही कडा आहेत ना त्या आपल्याला स्टिच करायचे आहे आणि जो बेल्ट आहे ना आपला बॅगचा तो आपल्याला पूर्णपणे वरती लोटायचा आहे, कारण की जेव्हा आपण स्टिच करतो किंवा कॉर्नर कट करतो तेव्हा ते बेल्ट स्टिचिंगमध्ये येऊ नये किंवा कटिंगमध्ये येऊ नये, त्यामुळे ते व्यवस्थित अगोदर सिक्युअर करून घ्यायचे आणि मग या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायचे आहेत बघा. आता ही उंची सांगते 11.5 इंचापर्यंत मी स्टिच केलेले आहे, म्हणजे जिथपर्यंत आपली झिप लावलेली होती तिथपर्यंत. आता जिकडनं बेस आहे ना तिकडनं आपल्याला 2 बाय 2 इंचाचा कॉर्नर आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला मार्किंग पण करून दाखवली आणि कटिंग पण केली. आता हा बेस आपल्याला स्टिच करायचा आणि यावरती पण पायपिंग करून घ्यायची. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी हा बॉटमचा बेस स्टिच केला आणि यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला ही मेन झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. तर व्यवस्थित तिचे कॉर्नर आहेत ते आपण बाहेर काढून घेऊ आणि बघा किती सुंदर अशी आपली. तर बघा या पद्धतीने खूप मोठ्या साईजची आपली ही शॉपिंग बॅग आहे ती बनवून तयार झाली आणि आतमधला स्पेस तुम्ही बघू शकता, एवढा मोठा असा स्पेस आहे आपला आणि ओपनिंग पण बघा एकदम वाईड ओपनिंग आहे. त्यामुळे अजून तरी मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान नाही ठेवून दाखवलं. सामान ठेवल्याच्या नंतर तुम्हाला याचा शेप आहे तो प्रॉपर कळणार आहे. आणि बघा किती सुंदर असा तिचा लुक आलेला आहे आणि 2 कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण ही बॅग डिझाईन आहे ती बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि 5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे माप पण दाखवलेली आहे, म्हणजे तुम्हाला कळावं की किती साईजची रेडी आपली तयार झाली. आणि सामान ठेवल्याच्या नंतर मैत्रिणींनो बघा प्रॉपर बॅगीचा शेप आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे. आणि तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता. एवढे मोठे बेल्ट मी याचे दिलेले आहेत बघा या पद्धतीने. अगदी तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता अशा पद्धतीने आहे.